नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विंटर 2024 किंवा डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 रेग्युलर तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे एक्झामिनेशनचे टाइमटेबल विविध कोर्सेसचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmou.digitaluniversity.ac वर एक्झामिनेशन टॅबमध्ये अवेलेबल करून देण्यात येत आहेत आणि आपण वेळोवेळी विविध कोर्सेसचे विंटर 2024 एक्झामिनेशनचे टाइमटेबल सांगत आहोत, त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहोत. ठीक आहे मित्रांनो, आज आपण MA इकॉनॉमिक्स, त्याला मराठीतून MA अर्थशास्त्र म्हणतो, प्रोग्राम कोड M50 NEP 2020 पॅटर्ननुसार चालू झालेला कोर्स आहे. 70:30. तर त्याचे डिसेंबर 2024 म्हणजेच विंटर 2024 एक्झामिनेशनचं एक्झाम टाइमटेबल पाहणार आहोत. ठीक आहे, स्क्रीनवर तुम्हाला 3 सेमिस्टरचं एक्झाम टाइमटेबल दिसत आहे. सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 आणि सेमिस्टर 3. ठीक, ह्याच्यामध्ये सेमिस्टर 1ची जी टाइमटेबल आहे ती या वर्षी ॲडमिशन घेतलेल्या 2024 ते 2025 या वर्षात फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या रेग्युलरच्या विद्यार्थ्यांचं एक्झाम टाइमटेबल आहे. तसेच गेल्या वर्षी 2023 ते 2024 या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी व ज्यांनी सेमिस्टर फर्स्टचे विषय फेल झालेले आहेत किंवा त्याचे विषय निघालेले नाहीत, ठीक आहे, विषय निघालेले नाहीत, फेल झालेले असतील व तसेच ज्यांनी डिसेंबर 2024 किंवा विंटर 2024 एक्झामिनेशनचा ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरलेला असेल, अशा रिपीटर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची देखील सेमिस्टर फर्स्टची एक्झाम आहे आणि त्याचं टाइमटेबल बी हे रेग्युलर प्रमाणेच आहे. ठीक आहे, पुन्हा सेमिस्टर सेकंडची तर जी एक्झाम टाइमटेबल दिसत आहे ती सुद्धा पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्याची एक्झाम असणार आहे. सेमिस्टर सेकंडची रेग्युलरची एक्झाम नाही. मग आता ही सेमिस्टर सेकंडचे कोणते विद्यार्थी आहेत? ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी 2023 ते 2024 या शैक्षणिक वर्षामध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल व ज्यांची रेग्युलरची परीक्षा सेमिस्टर सेकंडची रेग्युलरची परीक्षा मे-जून 2024 मध्ये झालेली असेल व जे विद्यार्थी फेल झालेले असतील, त्या परीक्षेत फेल झालेले असतील व ज्यांना ते विषय काढायचे असतील व ज्यांनी डिसेंबर 2024 किंवा विंटर 2024चा रिपीटर पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म ऑनलाईन भरला असेल, अशा रिपीटर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची सेमिस्टर सेकंडची एक्झाम टाइमटेबलसुद्धा इथे दिलेला आहे. तिसरा पॉईंट, सेमिस्टर थर्ड. आता ज्या विद्यार्थ्यांनी 2023-24 मध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल व ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी 2024 ते 2025 मध्ये सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल, अशा विद्यार्थ्यांची सेमिस्टर थर्डची रेग्युलर एक्झाम टाइमटेबल ह्याच्यात दिलेला आहे. ठीक आहे, सेमिस्टर थर्ड ही रेग्युलर विद्यार्थ्यांची एक्झाम आहे, पुनर्परीक्षार्थीचा ह्याच्यात काही संबंध नाही. सेमिस्टर थर्ड म्हणजे 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षामध्ये सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सेमिस्टर थर्डची रेग्युलरची एक्झाम ही असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, ओके. तर आता पेपर पाहूया. पहिल्यांदा सेमिस्टर फर्स्टचं टाइमटेबल पाहूया. एक ध्यानात ठेवायचं, आपण सेमिस्टरप्रमाणे टाइमटेबल पाहत आहोत. ठीक आहे, आता एक ध्यानात ठेवायचं, सेमिस्टर फर्स्टचे पहिला पेपर 16 जानेवारी 2025ला चालू होणार आहे आणि सेमिस्टर सेकंडचा पहिला पेपर 11 जानेवारी 2025ला आहे आणि सेमिस्टर थर्डचा पहिला पेपर 16 जानेवारी 2025ला आहे. ठीक आहे, तर प्रत्येकाने आपापलं टाइमटेबल नीट वाचायचं आहे.
सेमिस्टर फर्स्ट अगोदर असल्याने त्याची एक्झाम अगोदर होते असं नसतं, असं नाही, ठीक आहे. त्याच्यासाठी आपला सेमिस्टर, आपला पेपर, त्याचं एक्झामची डेट आणि त्याचा टाईम नीट काळजीपूर्वक बघायचं आहे, ठीक आहे, चूक करायचं नाही. तर सेमिस्टर फर्स्टचा पहिला पेपर सुरू होणार आहे 16 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. पेपर कोड आहे ECO 501 मूलभूत आर्थिक सिद्धांत. 17 जानेवारी 2025ला दुसरा पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. ECO 502 विकासाचे अर्थशास्त्र आणि नियोजन. 18 जानेवारी 2025 सकाळी 10:30 ते 1. ECO 503 कल्याणकारी अर्थशास्त्र. 19 जानेवारी 2025 सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. हा पेपर रिस्की आहे, ध्यानात ठेवायचं, कारण हा पेपर सकाळी 10:30ला चालू होणार आहे आणि 11:15ला ह्याची एक्झाम संपणार आहे. बाकीचे पेपर 2.5 तासाचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत. हा पेपर 1.25 तासाचा आहे. त्याच्यासाठी पेपर हातात पडल्या सगळं डिटेल्स चेक करून सिग्नेचर करून पटकन उत्तर लिहायचं आहे. लवकर पेपर कव्हर करायचा आहे, नाहीतर 11:15ला पेपर काढून घेता आपल्याकडून त्यानं, ठीक आहे. तर 19 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत ECO 504 आर्थिक विचारांचा विकास भाग 1. 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजता ऑप्शनल पेपर असणार आहे ECO 505 कृषी अर्थशास्त्र किंवा ECO 506 श्रमाचे अर्थशास्त्र. ह्या दोन्हीपैकी एक पेपर असणार आहे 20 जानेवारी 2025ला. सेमिस्टर फर्स्टचा शेवटचा पेपर असणार आहे 21 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. ECO 599 संशोधन पद्धती म्हणतात त्याला. सेमिस्टर सेकंडचा पहिला पेपर 11 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. ECO 507 सार्वजनिक अर्थशास्त्र. 12 जानेवारी 2025 सकाळी 10:30 ते 1 ECO 508 लोकसंख्याशास्त्र. 13 जानेवारी 2025 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. ECO 509 वाहतूक व दळणवळणाचे अर्थशास्त्र. 14 जानेवारी 2025 सकाळी 10:30 ते 11:15. येथे सुद्धा आहे बरं का सेकंड सेमिस्टरला सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत ECO 510 आर्थिक विचारांचा विकास भाग 2. आता पुढचा शेवटचा पेपर असणार आहे सेमिस्टर सेकंडचा ऑप्शनल पेपर असणार आहे 15 जानेवारी 2025ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. ECO 511 वित्तीय अर्थशास्त्र किंवा ECO 512 वर्तनाचे अर्थशास्त्र. ह्या दोन्हीपैकी म्हणजेच ECO 511 ECO 512 ह्या दोन्हीपैकी तुमचा एकच पेपर असणार आहे ऑप्शनल, दोन्हीपैकी एक. बाकी सगळे कंपल्सरी पेपर आहेत, सगळ्यांचे सारखेच असतील. सेमिस्टर थर्ड रेग्युलर विद्यार्थ्यांचं, सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचे सेमिस्टर थर्डचे एक्झाम टाइम टेबल. पहिला पेपर 16 जानेवारी 2025 दुपारी असणार आहे पेपर. यस, ध्यानात ठेवायचं आहे. सेमिस्टर थर्डवाल्यांची एक्झाम दुपारी असणार आहे. आणि सेमिस्टर थर्डवाल्याचा पहिला पेपर 16 जानेवारी 2025 दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत. ECO 602 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्त. 17 जानेवारी 2025 दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत. ECO 603 वृद्धी व विकासाचे अर्थशास्त्र. 18 जानेवारी 2025 2:30 ते 5 वाजेपर्यंत. ECO 604 संख्याशास्त्रीय पद्धतीची ओळख. 19 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2:30 ते 3:45 इथं सुद्धा आहे 1.25 तासाचा पेपर. 19 जानेवारी 2025 दुपारी 2:30 ते 3:45 ECO 605 अर्थशास्त्राचे तत्वज्ञान. 20 जानेवारी 2025ला ऑप्शनल पेपर असणार आहे 2:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. ECO 606 औद्योगिक अर्थशास्त्र किंवा ऑप्शनल पेपर असेल त्याला ECO 607 कराधान. तर ECO 606 ECO 607 ह्या दोन्हीपैकी तुमचा एक ऑप्शनल पेपर असणार आहे. खाली नोटीसमध्ये 7 पॉईंट दिलेले आहेत, ते आपण प्रत्येक वेळा वाचलेले आहोत. जर कोणाला इच्छा असेल तर वाचू शकता. ह्या 7 पॉईंटमध्ये तुम्ही परीक्षेला हॉल तिकीट घेऊन येणं बंधनकारक आहे. परीक्षा चालू होण्याच्या 15 मिनिट अगोदर तुम्हाला हॉलमध्ये बसायचं आहे. परीक्षा चालू झाल्यापासून, पेपर लिहायला सुरू झाल्यापासून अर्ध्या तासानंतर जर कोणी आलं तर त्याला वर्गात येऊ दिलं जाणार नाही. कॉपी मुक्त करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्याच्यामुळे जर कोणी कॉपी करताना आढळलं तर त्याला 1982च्या ॲक्टनुसार दंड होईल. पुन्हा जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं असेल तर ऑफिशियल वेबसाईट आहे विद्यापीठाची YCMOU.digitaluniversity.ac.
ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं, होम पेजवर जायचं. सगळ्यात वरी तुम्हाला विविध टॅब दिसतील, त्याच्यात हॉल तिकीट टॅब दिसेल. त्या हॉल तिकीटवर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीन दिसेल. त्या स्क्रीनवर पहिल्यांदा PRN नंबर विचारेल तुम्हाला. जर जुने विद्यार्थी असतील तर त्यांच्याकडे PRN नंबर असतो, 16 अंकी असतो PRN नंबर, तर तो PRN नंबर टाकायचा. नवीन विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा मोबाईलवर किंवा ईमेल IDवर SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे त्यांचा 16 अंकी PRN नंबर मिळालेला आहे. जरी मिळाला नसेल तर आपल्या स्टडी सेंटर कॉलेजला त्यांच्याकडे लिस्ट येते PRN नंबरची. तुम्ही स्टडी सेंटरला फोन करून तुमचा PRN नंबर मिळवू शकता. ठीक आहे. तर जुन्यांनी नवीननी दोघांनी PRN नंबर टाकायचा 16 अंकी. त्याच्यानंतर खाली एक्झाम निवडायचा आहे. एक्झाम निवडताना डिसेंबर 2024 निवडायचं आहे. जरी आपली परीक्षा जानेवारी 2025मध्ये होत असेल तरी पण ती ऑप्शनमध्ये तुम्हाला डिसेंबर 2024वर क्लिक करायचं आहे. खाली कॅप्चा कोड टाकायचं आणि सबमिट करायचं. लगेचच तुमचं हॉल तिकीट आलेलं असेल तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून डाउनलोड करून घेता येतं. स्मार्टफोनमध्ये सेव्ह करता येतं. आता लगेचच डाउनलोड करायला जाऊ नका, कारण आणखी हॉल तिकीट आलेले नाहीत. वेळ आहे. परीक्षा पुढच्या महिन्यामध्ये आहे. आता डिसेंबर महिन्यात चालू आहे. आज 17 डिसेंबर 2024 आहे तारीख. त्याच्यामुळं परीक्षेच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळण्यास सुरुवात होईल. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन सुद्धा. तुम्ही स्वतःसुद्धा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हॉल तिकीटवर क्लिक करून PRN नंबर टाकून चेक करू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक ज्यांना माहीत नाही की आणखी एक्झाम टाईमटेबल आलेला आहे का नाही, ज्यांना माहिती नाही, ठीक आहे, त्यांनी होम असाइनमेंट वगैरे लिहिण्यातच आहेत. मग त्यांना टाईमटेबल आलेलं माहीत नसल्यामुळं आपण त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आणि त्यांना कळवायचं की टाईमटेबल ऑलरेडी आलेलं आहे. मग जे कोणते आपले विषय थोडेसे कमी अभ्यास झालेला असेल त्या विषयांचा अभ्यास आपल्याला जोमाने करायचा आहे, वेगाने करायचा आहे, जास्त वेळ त्याला खर्च करायचा आहे. इतर गोष्टी आपल्या बाजूला ठेवून तुम्हाला चांगल्या प्रकारे जे विषयाचा अभ्यास राहिला आहे पेपरचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास व्हायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.